अहो काय बारक्या लेकरासारखं तिथं खेळत बसलाय, चला ना जरा काम करू. ते डिपुटी आले तर किती नावं ठेवत्यान. अरे येऊ दे ना डेपुटी. डेपुटी आले काय होते ना, पाणी मारायला ठेवित होतो. रानात आलं डेपुटीच्या. डेपुटी जर इथं नसले ना, मस्त निवांत बसत जायचो. तुला सांगतो पारे, डेपुटी आले ना, वास 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 वांगे तोडायचे. कुठं फुलं कुठं काय वर पडले का, मग डेपुटी ऑटोमॅटिक म्हणते तोडू नको. आणि डेपुटी गेले का मस्त पैकी आपण रिलॅक्स, एक तोड ते एक तोड काय एक तोड 2-2 कॅरेट कमी का भरे ना. काही टेन्शन नाही, आपले तेवढे दिवस वाढत जाते. काय कळत त्या डेपुटीला? डेपुटीला काय कळत आहे? हा बरे तुम्ही कुठून आले? मी तुमचं गप्पा चालल्या होत्या ना, तेव्हा आलो म्हणलं डेपुटी विषय चांगलं बोलत येत. झाल्या अरे तुला इमानदारीने मी कामाला लावितो आणि तुम्ही इथं असे म्हणता डेपुटी आले का काम नाही करायचं, गेले का काम नाही करायचं. नाही म्हणजे आम्ही काम नाही करीत करावं. डेपुटी आज 4 दिवस बसले, हिले वाट करते ना. तुमच्या माहिती करता सांगतो, इथं मळ्यामध्ये मी 2-4 ठिकाणी कॅमेरे बसलेले आहेत. मळ्यात इथं सपरात कॅमेरा आहे, इकडे कॅमेरा आहे. तुम्ही तिकडे काम करता, तिकडे नारळाच्या वर कॅमेरा बसलेला आहे. तुम्हाला दिसतं होय? दिसतं. त्या दिवशी तुझ्या मंडळीने तुझ्या पाठीत आहे ना निभरून टोळा टाकला होता बघ. हाय ना, टाकला होता ना. नको हसू, टाकीन बाचळ पाडून मी. मग आता मग मला कसं काय माहित झालं? बरोबर आहे की नाही? ते नाही म्हणले तुम्ही, मग मला सांगायचं ना. मग तिला दार्शिक समजून ते नाही सांगता यायचं, कामाचं बरोबर सांगता येतं. हा मग आहे ना, असं बरायच नाही. आपल्याला जर एखाद्याने इमानदारीने कामाला लागला ना, तर आपण त्याचं कामच करायचं. झाल्या तुम्हाला मी रोज कमी देतो का? 400-500 रुपये रोज देतो तुम्हाला. हा मग त्या मालकाच तरी भलं करायचं ना. अरे गडी भेटत नाहीत, मी तुमच्या भरोश्यावर निवांत राहतो, तुम्ही असं करता का? मी त्यांना म्हणलं होतं की चला आपण पहिलं वांगे तोडून घेऊ. तुम्हाला काय म्हणलं माहिती का? अरे बस आपलेच डिपुटी आहेत, आपलंच रान असल्यासारखे. दुसऱ्या बाया काम करतात, तुम्ही जोडी इथं बसली. बघू तुम्ही माझ्या जवळचे आहेत म्हणून मी तुम्हाला काय बोलत नाही. कोण त्या बायापेक्षा ज्यादा कॅरेट कोण वाहते? डेपुटी जे आल्या. तू आहे ना 2 कामं सांगून निसता दर बाहेरला मला येड्यात काढीत असतो. बरं जाऊ दे, टाइमपास होतोय. जाऊ तुम्हाला मी 2-3 बाया माणसं वाढायला सांगितलं, वाढेल तुम्ही? 2-3 बाया हाय, त्या 2-3 बाया. पण अजून 1-2 बाया लावा. 500 रुपये रोज देईन. मग ते वांगे आहेत ना सगळे तोडून टाकायचे. नाही ते वांगे आहेत ना बेसारखे होते मोठमोठाले. हो बाया कुठे भेटत पारे आता? नाही 2 नाही भेटायची, पण एखादी आणन मी. ठीक आहे, एखादी का असं ना मी 500 रुपये रोज देईन. 500 द्या. बरोबर. आणि काम करा, मला उगाच कॅमेरा दाखवू नका लावू परत. नाही आता आम्ही हळूच गप्पा मारी जा तुमच्यात. मला तिथपर्यंत ऐकू येतात गप्पा. तुम्ही कॅमेऱ्यात बघतच बसतात का? बघत नाही बसत, पण मला वाटलं बा आता जालू काय करतोय बरं का. त्या टायमाला मी बघतच असतो. नका ना असं बघत जाऊ. बघ हे डेपुटी पाहतेत, तसं नको बोलत जाऊ पारे. काय असं वाईट वक्त? अहो ते एकटेच बघतात, थोडी दुसऱ्याला कोणाला दाखवतात. ते जाऊ द्या, मरू द्या. डिपुटी आता काय म्हणली बया? अहो त्या दिवशी मला सुगंधताई म्हणत होत्या काय की रुपा कुठं जर काम असन तर मला सांग, मला घरात बसून लय बोर होतोय. नाही तिला ती काम नाही करायची. ती मोकर दिवस भरी नको ती सगळं लोकांडे आपल्या पडन बाई. अहो त्या मला म्हणत होत्या मला वजन कमी करायचंय, काय तर काम असेल तर सांग. ऐका की डेपुटी काय म्हणल्यात, 500 रुपये हजेरी देतो. बरोबर. मी सुगंधताईला घेऊन येते. त्या कशाच्या काम करतात, टंगळ मंगळच करणार आहे मला माहिती. मग तिला 500 रुपये द्यायचे काय? माझं ऐकून तर घ्या पुढचं. त्यांना मी बोलवून आणते. काम केलं ठीक, नाही केलं तर नाही केलं. 500 रुपये घेऊ, 300 त्यांना देऊ, 200 आपण घेऊ, 100 रुपये तुम्हाला देते, 100 रुपये मला ठेवते. मग चालतंय. सुगंधा काय कांदा नवरा का आणि ना तो वावरा. चालतंय. 100 मध्ये हे काय नाही जुळण म्हणलं. असं नको करू, असं करू. जुळण मग जुळण का म्हणलं लगेच सोय लावायची. नाही आणि ऐका ते सुगंधताईला फोन करा की. मग कोण? मी? माझा फोन बरं राहू द्या. थांब रूम मध्ये लावतो लगेच. काय फोन लावत्या? सुगंधताई येतील, येणार ना. त्यांना जिम मध्ये कुठे ह्यांच्या नादी लागू. हो ऐका, तुम्ही नका फोन लावू. लागतच नाही फोन. लागत नाही? मग एक काम करते, मी सुगंधताईला घेऊन येते. कोण तू? पटकेश येशील का? लगेच येते, तोर वावरत जाऊन या. मी गेला जावा. डेपुटी हो का CCTV इथं परत अजून काय तर बोलते. लवकर जाऊ. पारे मी जातो ना सुगंधाला आणायला. कशाला जायला येणार? गप चालली ना मी. जाते शिके आणाय. जावा गप राहणार. हो सुगंधताई. काय ग? अहो काय करताय? अगं काही नाही, बसले होते. काय म्हणते? अहो तुमच्याकडे काम आहे म्हणून आले. माझ्याकडे काय काम आहे तुझं? तुम्ही मला म्हणले होते का नाही? मला एक सांग, तू डायरेक्ट मागच्या दाराने कस काय आली? आता मागच्या दाराने कशी आली? दरवाजा पुढचा बंद केलाय, आवाज देऊ घशाचा कोरड पडली.
बाई नाही तर घरातनच आले असते मी. लक्षातच नाही माझा हात लावून घेतला. म्हणून आले इकडून पाठीमागनं. बरं बोल काय काम होतं. अहो मला हे विचारायचं होतं. काय ते विचारायचं म्हणते हे सांगायचं. तुम्ही मला म्हणले नव्हते का काय की रुपा कुठं काम असेल तर मला सांग म्हणून. हा म्हटलं मग मी तुम्हाला काम घेऊन आले. काय काम घेऊन आली. रानामधलं. अयो रानामधलं काम कधी जमायचं मला. अहो फक्त वांगी तोडायचेत आणि तुम्ही लई आमच्या बरोबर आहे ना काही काम करताय. टंगळ मंगळ काम करा ना. मी आहे की तिथं. वांगे तोडायला त्याला काटे राहत असतील ना ग. हो काटे असले मी बिना काट्याचे देईन तुम्हाला बस का. हा मग ठीक आहे बिना काटाचे वांगे तोडीन मग. तुम्ही मला म्हणलेला मला तब्येत कमी करायची जरा काम सांग. अहो रानात फिरलं की तब्येत कमी होत असती. हा का हा बर बर चल मग आणि मी तुम्हाला 300 रुपये हजेरी पण देईन. 300 रुपये लय कमी होती ना ग. अहो आता तुम्ही बघा तुम्ही काय आमच्यासारखं करणार आहे का काम. नाही उगा कुठे एक तोड चाल इकडं फिरचाल 2 तोड चाल इकडे फिरचाल. मग घरी बसले तेवढे 300 पण येतात तुमचं पाय रिकामे होत्यात. हा चल मग चला चल चल बरं ऐक तू चल मी त्या दाराने येते. हा 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 लवकर या लगेच. हा जरा मावशी घेऊन जात तेवढे. हा गेली आहे. बघा बाया कशा आल्यात. आले ते का नाही. अशा खबर बघताय सगळ्या इकडं. अहो आता तुम्ही नवीन असं फॅशनेबल कामाला आल्यावर बघणारच ना. चला पारे पाटक्यास कावाची गेलती. अहो धरू लागत. अवघड आहे भाऊ. अहो आता सुगंध ताईला आणायचं म्हणल्यावर कसं आहे. हा चला चला की. अहो अशा बाया बघत असत्यात लय लक्ष नाही द्यायचं आहे का नाही. तुम्ही चांगले दिसते ना तू त्याच्यामुळं. पडल्या उठो 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 सुगंध ताई. लागलं का गेलं तिकडे पारे उचलून. अहो मला आता उचलणार आहेत का ह्या. पाय कसं उठू मी आता. अहो थोडस उठा ना आम्हाला तर उचलणार आहे का तुम्ही. हा या 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 हळूच या हळूच या. अरे बापरे त्या पुण्याच्या चपला घालून आली इकडे रानात. हा ना. अहो पण काय नडलेला का असल्या चपल्या बस इथं. घालायच्या. बसा पाय मुरगळला वाटतं. मुरगाळला थांब थांब बोट. काय करताय. अरे पाय मुरगाळा तिचा. मग त्यांच्या पायावर हात कशाला लावताय. माझा पाय मुरगळाव कधी हात लावला का. ए बाई मस्त शांत काय बडबड करते. हो तुम्ही नका माझ्या पायाला हात लावू. शामरावलाच फोन करते. ए थांब 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 डेपुटीला बी फोन लावतो ना. डेपुटीच्या रानात पडलीस तू. अहो पण डेपुटी मला काय दवाखान्यात घेऊन जाणार आहे का. मला शामरावला बोलावं लागेल ना. हा मी करतो. हॅलो ओ शामराव डेपुटीच्या वावरात द्या ना पटकन. हो माझा पाय मुरगळला. डेपुटीचा लगेच या. नंबर काढ बरं. चल भाऊजी हे पण माझ्या पायाला कशी सूज यायला लागली. अयो हात लावू नका. हॅलो डेपुटी कुठे आहे. असं चोळा चोळा. आव ती वांगे आणता आणता एक बया पडली बांधावरून. लवकर ये तिचा पायच असा पांगळा झालाय. हा मोड आहे मुडापलाय. हा हा लगेच या. येतो म्हणले बाबा. चालू भाऊजी सुगंधा तू टेन्शनच घेऊ नको. मी संध्याकाळी येऊन येतो मस्त मोडपा काढीन. कुठं संध्याकाळी मुडपा काढायचा जाताय. तोंडावर अशी बुक्की देईल ना नाकातच मुडपा होईल कळलं का. ए बाई बस कर ना. पुढून घुसून सुगू काय झालं नेमकं पायाला सरक नाही. श्याम्या माणसाला ढकलून दर्शक बघ ना माया मानखड मोडतो का. पुढून तिकून बस बस पलीकडून उठ. काय बस पलीकडून तुला अक्कल एक काही पाय बुरगाळ तिचा. काय लागलं तिला राहणार तुझं. काय खायला आलं. घेऊन आले मला इथं कामाला. कोण काही अक्कल आहे का रे तुला. खुशाल सुगंधाला तू वावरात कामाला घेऊन आला. काही अक्कल काही आहे का डोक्याचा भाग आहे का नवरा बायकोला. लय तन करू नका. ही सुगंध ताई मला म्हणल्या होत्या मला कामाला दे. आणलं होतं असं म्हटलं का वांगे तोडायला घेऊन जा म्हणून मला. काय तुम्हाला सांगितलं नव्हतं का वांगी तोडायच्यात म्हणून. चाला याय ना फॅशनेबल चप्पल घालून आले. खायला बाई फॅशनेबलच येते. हात काय लावतो रे तिथं तिथं. पायाला हात लावू नका नाही तर तुम्हाला आता अशी हित हानी ना बघा. ए लई सूज आली ना. फोटो काढायचे का थोडी. नको नको डॉक्टरकडे जायचं. दवाखान्यात जायचं. एवढी काळजी केली नसेल तेवढी सुगंधाची काळजी.
मग काळजी घ्यावं नाही का आता? होय की हे वय तिकडे आले पुळका आल्यावानी करतो मी बसतो आपल्या ऐकून ओ शामराव बस चला तू बरं दवाखान्यामध्ये. लगेच जाऊ आपण. जा बरं तिथे खेळायला. अयो त्याला काय आता मला उठता पण येणार नाही कधी गाडी बोलवावं लागेल आता आता गाडी कोणाची बोलावं आता? डेपुटी येऊ राहिले पायच मुरगळलाय जीव नाही चाललाय ए बाया तुझं थोबड बंद कर मला पाय चालता येणार आहे का आता मी काय बडबड लावली की माझी शामराव कोण पडलं रे? आपली सुगू पडली सुगू काय सुगू सुगंधताई आहेत त्या सुगंधा म्हणलं ना बाया पलटी कोणची आपली कामावाली हीच ना बाया मग कामावाली सुगंधताई गाव कामाला आली काय डेपुटी तुम्हाला एक कळणार खुशाल सुगंधाला कामाला बोललो तुम्ही वावरात? ए काय तुला काही माहित नाही मी कशाला बोललोय रे? मग कस काय आली ती इथं? आता मला काय माहित कसं काय आलं तर म्हणजे तुम्ही वावरात बोलल्याशिवाय मजूर कामाला येतो का डेपुटी? अरे पण मी बोललंच नाही आणि पण होती तू वावरात आला ना माया मळ्यात दिसला का मला काही ना काही डोक्याला टेन्शन झालं तू कसं काय आलता माझ्याकडे? मी आलो नाही मग सुगंधाला काळजी वाटली कोण धावकणत नाही म्हणून तिने फोन लावला मला मी 100च्या स्पीडने हजर झाले तुमच्या आधी असं का? तू माया- आता परत माग सारखा भाजीपाला नाही आली इथं माझ्याकडे बाजीराव सांगायला मी कशाला आलोय तुमच्या वावरात? मग? मी काय म्हटलं तुम्हाला ती पडल्याबरोबर तिने मला फोन केला शामराव लवकर या डेपुटीच्या वावरात पाय मोडा म्हणून पळत आलो मी. तू काय बरं अग्निशामकच्या आधी येणारा लगेच तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला माय रुबाब करायला लागला विचार त्यांना काय बोललं होतं का? कर्तव्य तुमचं होतं माझ्या आधी पोहोचायचं तुमच्या वावरातल्या माणसाच्या पायाला हे झालंय. त्या माणसाला मी कामालाच लावलो नाही त्याच्याकरता काय कर्तव्य त्यांना विचार बरं सुगंधताई मी आणलं बोलले तुम्हाला कामाला माझं पाय तिला काय चाललंय तुम्ही काय विचारता? काय बने हो कोणी बोललं रे आणलं इथं कामाला कुणी अहो डेपुटी तुम्ही मला म्हणले नाही का काय? की एखादी बाई बघा कामाला म्हणून मग ह्या मला म्हणल्या होत्या मला घरी बसण्यापेक्षा एखादं काम असेल तर सांग म्हणून काय पाठव कामदार बाई बघितली तुम्ही त्या सुगंधताई कावा गेल्यात कामाला अरे तिने वावरात कधी पाय तरी ठेवलाय का? ठेवलाय पण माझ्या सोबत कधीतरी डेपुटीच्या वावरात भेंड्या न्यायला कधी शेवगा न्यायला किंवा टमाटे न्यायला मालटाळ न्यायपुरता फक्त ती येते वावरात. हा हो वकील साहेब जरा थांबा मी विचारतोय त्यांना तुम्ही नका वकिले करू लोकांच्या मग त्यांना मी म्हणलं की चला तुम्हाला 300 रुपये देते मी चला कामाला मग त्या पण आल्या अहो तुम्हाला म्हणलं तर 500 रुपये देईन चांगली बाई बघा म्हणलो होतो चांगली बाई ही काय म्हणली चांगली बाई नको सुगंधा म्हणली होती मी येईन म्हणून नवीन बाई आहे तिला आपण 300 देऊन 100 आपण घेऊ बघा राडा अरे नालायक हो तुमच्या 100 पायी इथं लागले ना वाट्यांच्या पायाच्या आता लागली नाही मग? दवाखान्यात न्यावं लागेल 15-20 हजार रुपये खर्च येईन पायाला तो करावं लागेल डेपुटी तुम्हाला. अहो तुमच्या काय जिभेला काय डोळ्याने एक सरे काढतो का काय तू 15-1 रुपये खर्च पाय मुरगाळला असेल त्यांचा दवाखान्यात जाता का नाही तुम्ही गावा? अरे दादा मी त्यांना बोललोच नाही आणि मी पैसे बी देणार नाही ते ज्याला त्यांनी बोलले ना ते पैसे देते कोण आम्ही नाही जुळणार नाही तुम्ही पैसे दे डेपुटी तुमच्या वावरात येऊन पडली का आमच्या काय घरदारा पुढे सटाकली का काय बांधावून सटाकली तुमच्या अशी उडी मारी नाही दातोर 2 लाथा टाकीन नालायका आखलीचा पत्त्या नाही काय नाही मी बोलले का हा काही कसे माहिती बाकीचे वांगे राहिले तोडायचे आणि तुमच्या तिथे मी कुठं निघत बसतो हे पडलं ते पडलं लय नका ताण करू तुम्ही मग त्यांना दवाखान्यात द्यायचं आणि बघायचं त्यांच्या नवऱ्याला फोन करा म्हणून आम्ही पाळलं त्यांना मग रोजाचे पैसे मारा 500 रुपये पंचे रोजाचे पैसे मारा त्यांच्या. तुम्हाला दिवस भरलाय का मग आमचे 500 द्या 1500 रुपये द्या तिला काही करून ते द्यावं तुमचं लागतं काही करा पहिले दवाखान्यात न्यायची सोय करा तुम्हाला सांगतो डेपुटी मी. अहो लागले तिला तिचा विचार करा भांडण नंतर करा रोजंदारी नंतर ठरवा आधी दवाखान्यात घेऊन चला 15-20 हजार रुपये सोबत घ्या आणि ते पैसे करावं लागेल. पायावर लय सुजायला लागले बघा पाय सुजलाय आम्ही तो. दोघांनी काम केले 5 कॅरेट काढले हा आम्हाला पैसे अरे 7-8 पिशा भरल्यात 5 म्हणते काय ही माझ सोबतच आली होती आत्ताच अरे तुम्ही इतके नका बरोबर तुम्ही रोजंदारे अरे तुमच्या अंगावर फुटून निघते रे हा आमच्या निघा त्या आणि तुम्ही खोटं बोलव बाईचा पाय मोडला मारले श्यामे पैसे द्यायला पाहिजे काय नको तू नाही आला ना हे जरा 100 रुपये येतं तुमचे 500 रुपये रोजंदारी जा त्याला दवाखान्यात दवाखान्यात दाखा बरं ते 1000 रुपये दवाखान्यात खर्च करा लागले तर मला सांगा मी गुगल पे मारतो ती फुटली चांगली उद्या चल कामाला बोला मग परत जा, नको कामाला आमची तर मी मा एकटा वांगे जाऊन बसत जा हळूच 2-4 किलो चल काय वांगे नेऊ का 2-4 किलो अहो शामराव नाही एवढी पिशे नको तर नाही, तुला लाज वाटायला पाहिजे बिन लाज आहे. डिपुटीला म्हणालो वांगी द्या मी कसं काय म्हणू? तुम्हाला म्हटली होती ना अरे त्यांचा पाय नीट करा ना दादा. हा, ये बाय, तुम्हाला कॅरेट ते- वांगे आणून देतो घरी चल 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 डेपुटी हं? मी काय म्हणतो तुम्ही शांत बसा थोडं दुपारच्या पुढे येतो मी बर हा मस्त पैकी तुमचं एक वांग तोडीत नाही सगळे सणासण तोडीतो गेली पारी तिला घेऊन आता. बर बर मग या ना जाऊन मग या हा? हं. हजेरी द्या मला दुपारच्या पुढे 500 हजेरी द्या डेपुटी मी काय म्हणतो एवढी पिशी नको अर्धी नेऊ का वांग्याची ना हा
जातो का तू आता जातो का तू का झालं भाऊजी काय कुठं चाललं थोबाड घेऊन चाललोय पारा आपलं काय झालं काय झालं काय काल रात्री 12-1 वाजता का बरं माझा दरवाजा वाजत होता एवढं जोरात काय झालं वाजीला म्हणून दरवाजा का झिजला काय तुला दरवाजा वाजीला मला वाजवला झिजला का रात्री 12-12:30 वाजवायचा का मग कळत नाही का तुम्हाला मी एकटी बाया असते म्हणून घरामध्ये बया काय वेगळी का काय हाय ती सुगंधा दिसते म्हणल्यावर झाल्या वाजणारच ना दरवाजा हो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे काही असं दरवाजा रात्रीचा वाजवतात तुम्ही दिवसभर काय कुठे पडलेले असता का दिवसा मला काम असते मला रातची टाइम भेटतो अहो मग काय काम आहे तुम्हाला दरवाजा वाजवायचं ते सांगा मला पहिले काय काम म्हणजे सुगंधा बशी येऊन बसतो प्रेमाने 4 गोष्टी बोलतो वाईट काय बोलतो मी याच्यात हो असं रात्री 12 वाजता 4 गोष्टी प्रेमाने बोलत असतात का ते सांगा मला बोलत असतात का म्हणजे त्याला काय झालं बोलतो मी प्रेमाने बोलतोय तुझ्या सोबत हो प्रेमाने बोलणं गप्पा मारायचा टायमिंग असतो दिवसा काय तुम्ही कुठं मला हेच कळत नाही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत येत जा ना तुम्ही रात्रीचं कशाला येतं गावातले लोक काय म्हणतील मला बाई नको डोकं उठ माझ्या बायकोनी लय फानफान केली काय माणूस बाई सुभाष भाऊ बरं आहे का आताचा आता बरं आहे आता हा ना मोकार कुटाणा झाला बा अय जाल्या काय कुठे हिंडतो कुठं म्हणजे आल तू इकडच तू बस बरं मला ना लय दिवस तुझ्या संग बोलायचंय एवढे दिवस काय तोंडाला पट्टी होती काय तुझ्या अरे तसं नाही बाबा मग तू मला सांग रातची 12 आणि 1 वाजता येतो आणि मग कुलूप कायला उडतो सीटरचं तू कोणतं कुलूप तोडलं कायला तो तोडतो अर्ध सीटर वर करून गेला कुत्रे घुसले ना त्या दुकानात अरे मला वाटलं आता असशील म्हणून तोडलं बघितलं तर काय कोण परत तोडून गेलो आपल्या घरी निघून कशात वर्ड असतो त्या पेल्याच्या नादात तसंच ठुलं होतंस आणि भावड्या मला सांग बाहेर कुलूप असताना मी आत कस काय असं काय डोक्यावर पाडला काय तू डोक्यावर नाही पड एकदा आपण फुल टॉय होऊन आलतो तुझ्या बायकून कसं कोंडून ठेवलं तुझ्या मामा याला 4 माणसं गोळा केले तेव्हा खोललं एकदा काय दरवेळेस चाललंय तू रोजच कुठं नाही करतो तू कवा पाहिलं का सेटर हाय कुठं कुलूप तरी तोडलेलं आहे वर तरी केलेलंच आहे जाऊ दे एवढी काय तळतळ करू नको चल करू नको म्हणजे येडा काय सामान असतंय मग शेंगा काय बघितलं का मामा कसा घेऊ हा जायला आणि टरफाला दिलंय माझ्या हातामध्ये तुला सांगतो तू ये ना हे लक्षात ठेव इथून पुढे आहे ना दुकानाच्या नाद नको लागतो तुला बोलायचं असलं ना माझ्या घरी येत तू बोलायला तुझ्या घरी पर्सनल गोष्टी कशा बोलायचं तुझ्या बायको देखता बोलता येते का दारूच्या गोष्टी तू साधा खाद्या दुकानात बसत जाय तू रात्री 12-1 काय माझ्या काय बोलावं आता मामा याला ये दिवसा येत नाही तू बोलायला रात्री येतो तू तू बसशील आपला साहेब आणि दुकानात म्हणजे मी बी तुझ्या पैसे येऊन बसू काम धंद्याला जाऊ का नको तुला काय डोकं बिका आहे का नाही तुला जाऊ दे भाऊ मी जातो तुला सांगून इथून पुढे दुकान उघडू नको मग हा येडची ती दारू पिऊन येतो काही ठिकाणी घालीत बसत ती त्यांना धरलं शेवटी माणसाला एकट्यालाच आणलं का चल ठीक आहे पेरू दे गेलो ते मग आयला वय झाल्या काय काल रात्री दगड काऊन मारित होता आम्हाला हा का म्हणून मारित होता म्हणजे आला का नाही मुद्द्याव तू आला का नाही भाऊ मागच्या वेळेस मला तुम्ही दोघांनी मिळून कसं किती हाणलं होतं बेदा त्याला ते दिवस झाले हाणून अरे माणसाला लाजला तर मरण येतात असे शब्द जाते दगड किती दिवस झाले म्हणजे येडा आहे का काय जोपर्यंत तुम्ही माझ्या समोर येता ना तोपर्यंत माझ्या डोक्यातला किडा जाणार नाही भाऊ दिसला का फान 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 उडतो किडा तुम्ही आपण याला एकदाच आणलं होतं आणि हा रोज आणतोय आपल्याला हा ना माझ्या तर कानाजवळून गेला कधी जाणार आहे बरं तुझा राग आम्ही मेल्यावरच जाईन है की नाही डायरेक्ट तुम्हाला एका टप्पूत मारलं का लगेच राग निघून जाईल पाय आता येऊ मरायची वाट बघू राहिला बावळट माणूस आहे तो. कोण बावळट म्हणू का परत नाही दाबाड पाडी इकडं बस काय रे भाऊ काय होय तू का बंद करणार हे धंदे मी रात्री बाहेर बाजूवर झोपलो होतो जेवण झालं थोडं वेळ झोपतो तू आलो मला लुटून कम गेला पळून अंधारात कुणाला लाईट गेली होती मला तू असं कुणाला झाल्या अरे तो पायजा मला लांगाळा घोंगाळा सळायला दिसतो मात्रा तू मला सापडायला पाहिजे तुला पणा पळाला रे तू 2-3 बाऱ्या पळडा ज्याला तू 4थी वेळ आहे बरं काही मी काही ना काही करत असतो माझी खोड करतो मागून दगड तरी आणि मी झोपला असलो का हा तुम्हाला माहिती आहे का माझ्यासारखा पायजामा श्याम्या बी घालतोय श्याम्या आलेला असला तर श्याम्या एवढा पळू शकत नाही श्याम्याला ढेरीने चालताच येत नाही आणि भाऊ तुम्हाला सांगू नको 6 रे आमचे बांधल्यावर 6 दिसत दिसत याला आहे ना ज्या ठीक आहे एक दिवस रेड हँड धरायचा लय बरं का आणि फुल चोपायचा तू आहे ना उड्या मार टाकू टाकू आणायचं याला. हा दिसत हसू नको आम्हाला दगड मारले म्हणून म्हणजे ते मला मागच्या वेळेस कसं हाणलं होतं चौकात गाठू अहो डेपुटी त्याला लय दिवस झाले तो रोज रात्री करतो राहू तसं तू आहे ना तू 1.5 ते 2 महिने झाले तू लोकांना झोपाच येऊन दे ना प्रत्येक गावातले म्हणतात कोणी ना कोणी म्हणतात सदा भाऊचं तो हेच पळून नेलं म्हणतात बाहेर
रगन ते नेलं हा? अरे काय आज तुला लाज वाटायला पाहिजे तुला. सदा भाऊची जर ताबडीत सापडा ना तुला भाऊ एकाच थोपडीत तुला कार करीत. कोण सदा भाऊ? मला हाणल्यावर तुम्ही कशाला आहेत? तुम्ही उठायचं न्याय द्यायचा मला. प्रोत्साहन देईन कारण की वैतकच तेवढा आणलाय. आणि तुला सांगतो उन्हाळ्यात तर झोपायची सोयच नाही राहिली बाहेर. माणूस गरमत आत गरमत म्हणून बाहेर उन्हाळ्यात झोपत यो बाद धरे ना इतका आळडो तो कुत्र्यावानी हो दारू पिऊन करतो राडा तो. गप्पा येऊ घ्या. झाल्या तुला आता समजून सांगता जर बाद रात तू जर मला परत लोटीलं आणि माझ्या घरापाशी दगड फिकड आला तो रातची तर तुला अक्षरशः आहे ना मी एखाद्या बाहेरला तो मग कुत्रच सोडितो मग आतलं कुत्र. हा बघ तुला सांग तो पायचा माझा कमरापासून खाली पाडीन ना मग तुला कळन. नको नको जाऊ द्या. कुत्र बित्र नका सोडू. तुला आता समजून सांगतोय बरं का. आणि तुम्ही त्याच्या नादी नका लागू का म्हणा आमचं सांगा ना त्याला दगड नका मार. कुणाला? डेपुटी ते नका सांगू. मा डोक्यातला किडा आहे ना 2 येतं. खाल्ला उठला आणि वर शिरला ना लगेच गोटा हातात येतो ना याच्या किडीवर दगड टाका म्हणजे ह्यो जाईन तो आणि किडा बी जाईन त्याचा. कोण? म्हणजे गावाचा नायनाट होईल. मी आधी त्यांना मारित असतो आणि मग पोर बिर येत बघा बघा कसा फोडील बघितलं ठेवून तिकडे आणि तोंडाच्या मला आणायला देतो गोटा. तू भेट करतो म्हणून ते तुमच्या मागा लागायचे याच्या नादीच लागायचं नाही. आणि लांब राहा जरा पोरांपासून एखाद्या परत मार खायची. कोणा कोणाचा आधी काय लागत आहेत ते काळ तोंड्या. आपण आहे ना चेऱ्या खाऊ आता. जोडी आहे ना भारी लागत आहेत पण ज्याला दगड मारायला लागलाय आता. श्याम्या चल उघड. गाठला जाने आला तुझ्या जिगरी यार. कशाला आला तू आता? कशाला म्हणजे तुझ्याकडे आलोय मी. तुझं तोंड बघायला किती सुंदर दिसतंय. गोरा गोरा पाला गाजऱ्या. रात्री वैतक देतो आता दिवसा वैतक द्यायला लागला का तू? काय दिवसा वैताग द्यायला लागलाय का तू? मग चल दुकान उघड. मला मुगदाळ दे खाला. खातो मी 2-4 दाणे. मला नाही एवढंच दुकान दे ना. काय दिना दिना करतो तुला. श्यामे नाही ती कशी हाकाने घेतो मित्राकून मग मला मुगदाळ दे. मुगदाळ संपलेली आहे दुकानातली. कस काय संपली? आणायला जायचंय मला. मग मग ते पोंगे नाही का पांढरी पांढरी तुला लय आवडायची ती दे. सगळं संपलंय आणायला जायचंय मला आता. मला नको सांग मी जाणारच नाही त्याशी. येडा बिडा झाला काय तू? अरे मला दुकान उघडायचं आज काय करतो? मग जाल्याच्या नादी लागू नको श्याम्या. तू दगड घेईन आणि फारक्या कुलूप तुडतो. थांब भाऊ अरे गप ना भाऊ. 4 कुलपा बदली आता पोत म्या. कुणामुळं? माझ्यामुळं बदलेले ना. मग एक मुगदाळ दे. आता नाही माझ्याकडे तुला सांगतो बरं. तू जाय बरं इथून. कोण? मी नाही जाणार. तू कुठं चालला? तू कामाला चालला पिशी घेऊन का काय कळा ना मला. कामाला चाललो होतो पण मी परत आलो होतो याकडे. म्हणलं श्याम्याकडे आज टाइमपास केल्याशिवाय मला करमायचीच नाही. काय टाइमपास करतो तू? अरे भो आम्ही जाय बरं तू टाइमपास नाही देणार तुझ्या जिगरी मित्राला मुगदाळ. नंतर नका देऊ. फुसक्या आणि तोंडाच्या भुरळ्या डोळ्याच्या घारग्या. आईले हे रोजच वाईटाग झालं राव. डेपुटीच्या कानावर घालायला लागणार ही गोष्ट. वाईट परत आला काही. अरे जाय ना भो. ए श्याम्या लय चिकना दिसतो. पप्पी यायची राहिली बट वाईटागच झालं राव. कोण ना नाही मला नाही खोलायचं. मी चाललो घरी. मला आज दुकानातच नाही उघडायचं. मला तू तू जाय. मी आपलं पाहिजे. मग तोडू कुलूप तोडू का? नको ना आहे भाऊ. तू जाय ना राव. तू कमून डोक्याला ताप देतो राव. संध्याकाळी मग मी मी काय मी बोलताय ना मित्राला काळ्या मित्राला बघून बोलताय ना. तर जीप जीप दाखव अशी काय तोंडाची. तू चल बरं चल. सुगंधा काय झालं भाऊजी? काय नाही जाले आला. चल घरी. कशाला? कशाला म्हणजे तू म्हणली होती ना रातची येत नको जाऊ. आल्या
दिवसा येत जा. मग आता आलो ना मी दिवसा. जालू भाऊजी तुम्ही जर चांगले आले असते मी तुमच्यासोबत इथं गप्पा मारला असता. घरी जायची काय गरज, तुम्ही आता मी पिऊन आले ना हो. होय, मला घरी जाऊन तुझ्या गप्पा मारायच्या मस्त पैकी. मला नको सांग. जालू भाऊजी मी तुमच्या पाया पडते हो. मला असं तुम्ही सोडा बरं, मला नाही बोलायचं, गप्पा बी नाही मारायचं तुमच्यासोबत. काय सांगू, तुम्ही दुसरं तरी माझ्या अंगाला काटा येतो. पाय बिया नको पडू. मी काय देव बिव नाहीये. जाल्या हो काळाची आल्या. चल घरी, मला मारायची भाऊ तुझ्या सोबत गप्पा. हो ऐका ना, मला जरा बाजारात जायचंय. खरं जो आता नाही हो, पुढे नंतर तुम्ही म्हणाल तेव्हा मी तुमच्यासोबत गप्पा मारून, पण आता मला जाऊ द्या. सुगंधा, माझ्या डोक्यातला किडा दुसरा हुसळू नको बरं का. हुसळ तुला माहिती आहे ना मग कसा हुसळतो. वळ वळ चला, पाऊस यायला लागला. डोक्याला ताण आहे बाई. हा बाय 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 ह्या पिढा अलीकडे. थांबा. काय रे घाबरला का नाही डेपुटी? घाबरला का नाही? तुला घाबराल? तू काय वाघ आहे काय? तुला काय घाबरण मी? वाघ? मग अहो हे वाघाचे आज गावात वाघ माहितीये का तुम्हाला? ते श्याम्याकडे गेलतो. श्याम्याने कापक्यात शटर खाली घेतलं, कुलूप लावले, पळून जायला लागला आता. त्याच्यामुळे तुला फोन आला का गावामध्ये हे पळायला घेऊन? कुणाला? अरे तुला आहे ना भिवून नाही पळत, तुला वाटवाकडी करून पळते. कारण की तू थोबाड पिऊन आला ना, बडबड चालत तू इलय. थोबाड सोन्यासारखं आहे. सुगंधा सोनेवानी बाई मला भेटली, मला बघितलं, मागची माग पळून गेली. तू ढेग्यान ते ना त्यांच्या फेकाडातच दगड घातले, ते बी पळाले. तुम्हाला एक सांगतो डेपुटी, ह्या जाल्याची करामत. मी जर असं रस्त्याने असं आणू ना सापासारखा, म्हातारे माणसं असे चालतानी काठी सोडून पळत येत. त्या काठीनं हाणायला पाहिजे. तो थोबाड ना एक दिवस म्हाताऱ्या माणसाची मीटिंग घेतो गावामध्ये आणि त्यांना सांगतो एक दिवस तुम्ही धुवा याला, कारण की तुम्हाला काय नाही करायचा. कोणाला? तुला हरामखोरा. अरे त्या दिवशी आहे ना त्या अंता काकाचं तो काठीने हे केली रे, मोडून टाकली. ते म्हातारं घरापर्यंत जाता नाही आलं त्याला. अंत काकाने मला काठी फेकून आणली. तवा कमून फेकून आणली? कमून आणली? त्या म्हाताऱ्या माणसाचा तू आता का बोलता येईल मला? किस करतो त्याला म्हाताऱ्याला ना चालतो. हा किस नाही. अंता काका तुम्ही लय गोरे तर मला मुका द्या. अरे हाणायचं नाही तर काय होईल? मला पप्या घ्यायच्या आवडतात गावातल्या लोकांच्या, पण दुसरे काय करावं डेपोटी आता मला बाकी काय करू आपण आहे ना गावात मोठा सामूहिक पप्पी दान करू तुला. अरे काय नालाय का पप्पे आवडतात. तो घरी पप्पे घेणं आहे बायकोच्या, लोकांच्या पप्पे घ्या तुला हाणायचे नाहीत का? बायको म्हणते तू झाले तू आज सोक्ष मोक्ष तुला लय गाव येते ना. चल श्यामेकडे श्यामराव आज दुकान नाही उघडलं. अरे दुकान उघडायला गेलो तर भोजो आल्या आला दुकानात उघडून द्याय ना मला हे दिन मला ते दी. हा माझ्याकडे आला होता दगड घेऊन. याला सांग राव समजून तू. माणसाला झोपा येऊन आज दुपारीच पिऊन आलाय. ते म्हणतोय मला अख्खं गाव घाबरतोय. तू घाबरतो का याला? श्यामीने मला उघडून घाबरून दुकान नाही उघडलं. याला काय घाबरायचे? मला पण दगड मारित होता तो ना, जीवच घेईन भाऊ माझा पण आता. अरे याचा काहीतरी कर राव बंदोबस्त याचा. त्याला ना गावाच्या बाहेर काढा. खरं तुम्हाला सांगतो मला वैताग दिला त्याने. दुकानात उघडून द्याय ना मला. तू आहे का कोणाच्या गावाच्या बाहेर काढा? तू तर म्हणला सुगंधा मला म्हणली आली ती बी काळे आणि डोळे येत रे तुला. काय काळे डोळे? अहो डेपुटी ये ना, काही वाटत द्या. हे कुशल थोबड घेऊन रात्री 12 निघला माझा दरवाजा वाजून फिरतो. अरे झाल्या अरे रातची बाया माणसं झोपले असतात, कशाला त्यांना तकलीफ देतो? मी एकटीच असते ना घरी, कळत नाही काही. तुम्ही काय करा एखाद्या बारला कंप्लीट करा नालायकाची पोलिसांना. दरवाजी वाजतो रातची येऊन. काय संबंध कंप्लीट करायचा? ती म्हणली रातची येत नको जाऊ म्हणून आज दिवसात मी पिऊन आलोय. अहो काय तर म्हणे मला गप्पा मारायच्या होत्या म्हणून. तुम्ही सांगा रात्री 12-1 कोणी गप्पा मारता का? ते मी एकट्या बाईला जाऊन. चाल्या अरे तुझ्या लक्षात येत नाही राव. तू ना लय तुला हात जोडतो. आता हात जोडा मला काय पर्याय नाही. आता तुला हात जोडतो. नको टेन्शन देतो भाऊ आम्हाला. आता आम्ही मारून सगळं बघितलं. तो पाया पडतो भाऊ. आता दारू पडून नका येऊ. हो झाले भाऊजी, तुम्ही अख्ख्या गावाला वैताग दिला. अहो काय चाललंय? दातार काढी. अरे झाल्या अरे आम्ही तुझी विनंती करतो पाया तुला बसणार रे दाद्या. डेपुटी कसं वाटला जाल्याचा अभिनय? केलं नव्हतो. पेलेलं नाही? मग पेलेलं नाही का? नाही. मग तू नाटक करत होता? मग नाटक करीत होतो. आज कळलं मला डेपोटी, माणूस जर पिऊन आला ना कसा त्रास होतो माणसाला मानसिक. बसा खाली. अरे काय बसा खाली नाला का? आता समजलं ना तुला किती तकलीफ होती लोकांना? हा आता तरी सोड. डेपुटी
मला काही एक की सोडता येणार नाही दारू, मला प्यावा लागन थोडी थोडी का व्हायना. म्हणजे परत गावाला त्रास चालू होईल म्हणायचं. नाही गावाला त्रास देणार नाही तसा मी, थोडी सोडायचा आपला प्रयत्न करतो बा. रात्री त्रास नको देऊ, पिऊन आता कमीत कमी. अरे पण मी म्हणतो प्यायचीच कशाला राव शामराव, कशाला त्याला तू प्रोत्साहन देतो? मी प्रोत्साहन पिऊच नको ना, सोडून दे ना दारू. हो डेपोटी माझ्याने काय सुटणार नाही, आपली थोडी थोडी लाईटली तरी मारू हळूहळू. अरे नालाय का, पण आता मग गावातल्या लोकांना तरी अरे झाल्या पिणाऱ्याच्या लक्षात येत नाही, गावामध्ये ना पिऊन येते दंगना करतात, लोक झोपले असे दिवसभर, लोक गावातले दमत येत. त्याची जाण झाली मला आता, त्याच्यामुळे मी पाहिलं बा मायापासून किती लोकांना त्रास आहे बा म्हणून. हा मग एवढी तरी देवान तुला बुद्धी दिली. आता नाही काय कर, जाण झाली ना ती अकलनात आण बर का, अकलनात आण आणि त्याच्यात प्रयत्न कर बाई दारू सोडायची. नाही नाही माझ्याच हे काही सुटणार नाही, मला थोडी थोडी का व्हायना घ्यावा लागेल. ऐका ना, तुम्हाला काय घ्यायची ती घ्या, पण माझ्या घरापर्यंत दारू पिऊन यायचं नाही. दिवसा बी नाही, रात्री बी नाही. आला का पोलीस स्टेशन कम्प्लीट करा, तुला सांगतो. आता तर फायनल आहे, पोलीस स्टेशन. मग ते 4 वेळा कुलूप तोडले, मी कम्प्लीट करणार. आता त्याला विनंती केली, त्याच्या लक्षात बी आलंय बरं का. आता 4-2 दिवस वाट बघू, त्याच्यात बदल होतोय का नाही. नाही जर बदल झाला तर याचा डायरेक्ट याला उचलायची, याची पालखी करायची आणि याची पालखी पोलीस स्टेशनला नेऊन द्यायची आणि पोलिसांना सांगायचं बाबा हो, एक तर तुम्ही गावात बंदोबस्त द्या, नाही तर याचा तरी बंदोबस्त करा. चला चालू शेट. हा बदल झाला म्हणून समजा मग. जाऊ द्या.